आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा. ते आलं ते सगळेच खच्ची केलेले असते. ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 करत. त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही. आता त्यांची भाषा बदलली. पूर्वी सांगायचे ते पूर्वी भाषा 15 मिनिट पोलीस हटाओ फिर देखेंगे. अरे 15 मिनिट कशा, तू 5च मिनिट वाव दे आम्ही सांग. 15 मिनिट काय लागते? 15 मिनिट बी लागत नाही, तू 5च मिनिटं सांग. आम्ही काय भारतीय नागरिक आहोत. आम्ही काय मानतो? संविधान मानतो. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळं तुम्ही आमची काही परीक्षा पाहायचं काम करायचं म्हणा. तिथं आले त्या फरीद खानचा निषेध केला का? मग मला सांगा कुठल्या अधिकाराने ते सांगतात, तिथं बसतात, तिथे येतात आणि आपण लोक त्यांना काहीच बोलत नाही. एवढी मोठी घटना आज इथं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती एक मोठं स्मारक आपण निर्माण केलं. कशा करता केलं? आज एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथं लोक येतात जातात. दक्षिण भारतापर्यंत लोक जातात. दक्षिण भारतात नाही, उत्तर भारतात लोक जातात. लोकांना कळालं पाहिजे की हे अहिल्यानगर शहर आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे. या जिल्हा म्हणून जात असताना हा विचारधारा ही अहिल्या देवींना मानतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. आणि ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्या संविधानाच्या वाटचाल चालणारा हा जिल्हा आहे. म्हणून तो बाबासाहेबांचा एक स्मारक त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते ताट मानानं आज ते स्मारक आपल्याला पाहायला मिळतं. पण तिथं तो फरीद खान येतो, कुठून येतो? तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातून येतो. पोलिसांना आम्ही विचारलं तर रेकॉर्डवर नाही, पण पोलिसांना विचारलं काय घटना करा. पोलिसांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्याचा एक बौद्ध बांधवाबरोबर बाचाबाची झाली आणि बाचाबाचीमध्ये बौद्ध बांधवांनी त्याला सांगितलं की बाबा तुम्ही लोक आता जरा थोडं नीट राहता, तुमचे दिवस मान खराब आहे. त्यांचं वैयक्तिक भांडण चालू, बाचाबाची चालू. आणि मग त्याचा राग म्हणून त्याला वाटलं कुठेतरी आपण असे जर पत्रक फिरकवले तर याच्यामध्ये कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्याच्यातनं आपल्याला त्याला सांगता येईल परत कस काय तुमची जिरली का नाही. पण जिरली कोणाची? या बोकडांची जिरली. कारण ते लगेच दुसऱ्या दिवशी 24 तास पण उलट नाही, पोलिसांनी त्याला धरून आणलं.